माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेई गुढी संत कृपा प्रसादक दिंडी वारजे मारवाडी आमचे गुरुवारी हरिभक्त परायण नारायण महाराज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आनंदित माऊली वारकरी मंडळ सगळं घेऊन अवघी दुमदुमली पंढरी या नात्याने पंढरपूरला निघत आहोत। आम्ही असंच विठुरायाच्या दर्शनाची आस आम्हाला आहे आणि भगवंताच्या चरणी लीन होतो आणि आमच्या बाबाचे 2 गोष्टीची मनोगत घेतो। माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा या ज्ञायाप्रमाणे गेली 16 ते 17 वर्षे झाले। तसे एकंदरीत तुकोबाऱ्यावर आम्ही 40 वर्षे दिंडी चालवतो आणि त्यानंतर आज 16 वर्षे झाले आम्ही वैयक्तिक दिंडी काढून जे आपल्या दिंडीमध्ये वारकरी आहेत ते हिंगोली जिल्ह्यातील आहेत। मग त्या ठिकाणी सर्व हिंगणीपासून कळमकोंडा, खानापूर, वटकळी, वाशिम, गणेशपूर या ठिकाणाहून सर्व वारकरी या ठिकाणी येतात। मोठ्या आनंदाने प्रेमाने त्या ठिकाणी नाचत जाऊ त्याच्या गावा खेळया सुख देईल विसावारे। या ठिकाणी आमच्या दिंडीमध्ये 105 वर्षाची एक आमची म्हातारी आहे, ती गेली 16 वर्ष आपल्या दिंडीमध्ये चालते। तिला या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला, एवढा आनंद वाटला की गीतेमध्ये म्हणलेलं आहे पंगुम लंगयते गिरीम, जो पांगळा माणूस आहे तो पांगळा माणूससुद्धा डोंगर चढवू शकतो। त्याचं एकच कारण आहे नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळती विघ्ने। अशा प्रकारे आमची सेवा आहे आणि ही सेवा तुकोबाऱ्याच्या चरणी आम्ही कायम त्या ठिकाणी अर्पण करत असतो। या ठिकाणी काही न मागे कोणाशी तोच यावडे विठ्ठलाशी या ज्ञायाप्रमाणे ही दिंडीची वाटचाल आहे। या ठिकाणी आमचे जे भजनी मंडळ आहे तर या भजनी मंडळाला कुठल्याही प्रकारचा पैसे नाही, काय नाही, सर्व स्वयंसेवक आहेत आणि मोठ्या प्रेमाने आनंदाने आणि या ठिकाणी भजनाची सेवा त्या ठिकाणी करत असतात। आमच्या दिंडीमध्ये जे गायनाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शिंदे, जयराम महाराज शिंदे आणि जे मृदुंगाचार्य आहेत तर ते आमचे परमेश्वर महाराज येवले आणि जगन महाराज गीते हे सर्व हिंगोली जिल्ह्यातले आहेत। तर मी विनंती करतो साहेबांना की आमचे जे भजन प्रमुख आहेत यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो। या ठिकाणी रामकृष्ण हरी ही चालत आलेली दिंडी हरिभक्तपरायण नारायण महाराज गोरे यांच्या सहकार्याने दिंडी चालत आहे आणि त्यांच्या दिंडीमध्ये आम्ही सगळे वारकरी त्यांच्या दिंडीमध्ये चालत आहे। रामकृष्ण हरी।